रेल्वे अर्थातच सामान्य माणसाची जीवनवाहिनी। दररोज लाखो प्रवासी रेल्वेवर विश्वास ठेवून प्रवास करतात, पण याच रेल्वेच्या डब्यामध्ये खुलेआम सुरू आहे गुटख्याचा काळा बाजार। विमल पाहिजे का असं म्हणत बिंदासपणे डब्याडब्यात फिरताना हे दिसतात। सीएसटी पासून कल्याण, पुणे ते मिरज पर्यंत रेल्वेच्या प्रवासासोबत आता धावते एक गुटखा रॅकेट। प्रश्न फक्त व्यसनाचा नाही, प्रश्न आहे प्रशासनाच्या अपयशाचा आणि प्रवाशांच्या आरोग्याशी सुरू असलेल्या खेळाचा। हा व्हिडिओ आहे मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस परिसरातील। रेल्वेच्या डब्यात एक तरुण बिनधास्तपणे विमल विकताना दिसतोय। ना भीती ना लपून छपून व्यवहार, जणू काही अधिकृत विक्री सुरू आहे। एका स्टेशनवर उतरायचं, दुसऱ्या डब्यात चढायचं आणि हजारो प्रवाशांमध्ये गुटखा विकत फिरायचं। ही फक्त एक घटना आहे की रेल्वेमध्ये सुरू असलेल्या मोठ्या रॅकेटचा एक भाग। रेल्वेच्या सुरक्षेसाठी रेल्वे प्रोटेक्शन फोर्स आणि गव्हर्नमेंट रेल्वे पोलीस अशी स्वतंत्र यंत्रणा कार्यरत आहे। स्टेशनवर सर्वत्र सीसीटीव्ही आहेत, सुरक्षा तपासण्या आहेत। मग प्रश्न असा, गुटखा विक्रेते इतक्या सहजपणे ट्रेनमध्ये प्रवेश कसा करतात? हे विक्रेते कोण आणि त्यांच्या मागे कोणाचं संरक्षण आहे? आणि प्रशासनाला खरंच काही दिसत नाही का, की सगळं माहीत असूनही जाणून बुजून दुर्लक्ष केले जाते? रेल्वेमध्ये विकला जाणारा हा गुटखा फक्त एक पदार्थ नाही, तो आहे व्यसनाचं विष, ज्यामुळे तरुण पिढी हळूहळू कॅन्सरच्या दारात ढकलली जाते। रेल्वे डब्यामध्ये पिचकाऱ्या मारल्या जातात, भिंती लाल होतात, टॉयलेट्स अस्वच्छ होतात। स्वच्छ भारतचा फलक एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला गुटख्याने माखलेली रेल्वे। हीच का स्वच्छतेची वास्तविकता? महाराष्ट्रात गुटखा विक्रीवर बंदी आहे। रेल्वे परिसरात अशा प्रकारे तंबाखूजन्य पदार्थाची विक्री करणे हा गंभीर गुन्हा मानला जातोय। तरीही स्टेशन ते स्टेशन, डब्बा ते डब्बा गुटखा विक्रेते बिनधास्तपणे फिरताना दिसतात। मग प्रश्न फक्त एकच, कायद्याची अंमलबजावणी नेमकी कुठे हरवली? सामान्य प्रवासी या प्रकारामुळे त्रस्त आहेत। महिला आणि कुटुंबासोबत प्रवास करणाऱ्यांना असुरक्षित वाटतंय। साफसफाई कर्मचाऱ्यांसाठी हा त्रास आणखी मोठा आहे, कारण रोज रेल्वे साफ करायची आणि दुसऱ्या दिवशी पुन्हा तीच घाण। सीएसटी पासून मिरज पर्यंत रेल्वेत फिरणाऱ्या या गुटखा विक्रेत्यामागे नेमकं कोण आहे? हा फक्त छोटा व्यवसाय आहे की मोठं रॅकेट? प्रशासनाने वेळीच कारवाई केली नाही तर स्वच्छ भारत आणि व्यसनमुक्त भारत हे फक्त घोषवाक्यच राहील। रेल्वेच्या प्रत्येक डब्यात फिरणारा हा गुटखा फक्त एक व्यसन नाही, तर कायद्याला खुलेआम आव्हान देतोय। या आणि अशाच ताज्या अपडेट्ससाठी पाहत राहा तारा न्यूज।